The Goa Information Technology Development Amendment Bill 2023. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान Sir, I request to move that Bill number 42 of 2023, the Goa Information Technology Development Amendment Bill 2023 be taken into consideration. प्रश्न असा विधेयक विचारान घेवचें जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें, जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणे मान्य जालें, हय म्हणटाचें म्हणणे मान्य जालें. विधेयक विचारान घेवपाचो प्रस्ताव मान्य जाला. Speaker sir, Goa IT Development Corporation Act 2007 जालो. 6 ऑगस्ट 2007 असेंब्लीन पास जालो. कित्याक केलो? टू प्रमोट एंड असिस्ट इन द ग्रोथ ऑफ IT टाउनशिप जावं IT पार्क जावं इन द स्टेट ऑफ गोवा. इन 2017 स्पीकर सर 20 सप्टेंबर 2017 आनी एक अमेंडमेंट हाडले आनी तातूंत स्टार्टअप्स इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आनी इंडस्ट्री 4.0 इन द एम्बिट ऑफ द एक्ट हाडलो. आज स्पीकर सर त्या एक्टा प्रमाणे as per section 38 of the act, of the main act, as per section 38 of the main act, Speaker sir, declaration has integrated IT townships, IT parks, हे जे आशिल्ले on the same formula how it has been done in GIDC. आम्ही जेन्ना आज ease of doing business करतात आणि खंयची कंपनी येता आणि wants to set up, जाल्यार तांकां इज ऑफ डुईंग बिझनेस हे आमचे प्रायम मिनिस्टरूय उलयता, आमचे मुख्यमंत्री उलयता आनी आमी उलयतात. सो इज ऑफ डुईंग बिझनेसाच्या अंडर वी हॅव टू मेक इट अ सिंगल विंडो विच इज अ रिक्वायरमेंट ऑफ एवरी इन्व्हेस्टर. आज स्पीकर सर हो काडटकर आमी जवळ जवळ 2019 आमी प्रोक्लेमेशन काडून नोटिफिकेशनूय काडलें वीच अलाउड द एरिया ऑफ तुवें having 5,97,125 square meters under this, which was shown to have been notified after proclamation. आता ही notify झाली की speaker sir, automatically you need to ensure that the powers are there in this particular area for someone to come. आता IDC कितें आता इंडस्ट्री आयली तो एप्लिकेशन दिता, थंयच IDC पास जाता, IDC पास जावन थंय TCPचो मेंबर आसता, रेव्हेन्यूचो मेंबर आसता, थंय पास जावन थंयच्यान ती फुडें वता. आज आमी by this act, to enact this act on what we have had for ease of doing business, we are only constituting a committee to take care of the act which has been taken in 2007. In 2019 जे आम्ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हाडिल्लो त्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टराच्या अंडर त्या कमिटीक आज ही कमिटी विल रिव्यू द प्रपोजल्स कमिंग इन द इंडस्ट्रियल एस्टेट इन तुवें ज्याची एप्लिकेशनां येतली ती सॉर्ट आउट करून तांकां ड्यू परमिशन दिवप आणि समज ह्या परमिशनाच्या मार्फत तांचे पंचायत जाले तांचे टाउन एंड कंट्री जाले तांकां थंय इज ऑफ डुईंग बिझनेस मेळटा. इट्स अ व्हेरी सिंपल बिल, ओनली द कमिटी इज कॉन्स्टिट्युटेड. आणि कोणाचे सर? स्पीकर सर, ही क्लियर केस आता सारकें सेशन सोंपता. सेशन सुरवात जालें तेन्ना हांवें म्हणिल्लें की गोंयांत 4-5 मुखेलमंत्री आहा, एक मुखेलमंत्री आहा, एक चीफ मिनिस्टर फॉर IT आहा, एक चीफ मिनिस्टर फॉर टाउन प्लॅनिंग आहा, एक चीफ मिनिस्टर फॉर इंडस्ट्री आहा, एक चीफ मिनिस्टर फॉर आतां एग्रीकल्चर आहा. अशे चीफ मिनिस्टर आहात खूब. स्पीकर सर, एक म्हाका सांग, कायदे आसात आनी रेग्युलेशन्स आहा, रुल्स एंड रेग्युलेशन, दे आर नॉट गुड इनफ. आर द रुल्स एंड रेग्युलेशन्स फॉलिंग शॉर्ट? स्पीकर सर, अशें दिसता की IT डिपार्टमेंटान टाउन प्लॅनिंगाचें आनी बिल्डींग रेग्युलेशन्सा कडेन आनी TCP एक्टाचेर इश्यूज आहात म्हणून मान्य केला. पूण हाजो बेनिफीट कोणाक मेळपाचो? गोंयचे जनतेक न्ही. हाचो बेनिफीट मेळपाचो तो सांगता ते भशेन तुवें इंडस्ट्रियल इस्टेटीन येता तांकां. बील कितें करता? बील इज बायपासींग प्रोसिजर्स. स्पीकर सर, हाजो अर्थ कितें? कायदे इनएफिशियंट, लॉज एंड प्रोसिजर्स आर नॉट एफिशियंट, दे आर इनएफिशियंट. स्पीकर सर, वाय आर लॉज नॉट स्ट्रीमलायनिंग द प्रोसेसीस? Why you have to bring this another law? हाजो अर्थ असो की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून IPB म्हणून हांव मोविनाक म्हणलो चीफ मिनिस्टर फॉर इंडस्ट्री म्हणून. तसो स्पीकर सर आतां IPB कितें करता? इट सर्कमवेंट्स द टाउन प्लॅनिंग एक्ट. IPB आहा, मोपा डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहा, मागीर 37B म्हणून आहा. So Speaker sir, all these things are meant to circumvent the Town Planning Act. And तो Town Planning Minister ना पळय आज. तो आनीक कितें घेवन येतलो? फाल्यां कित्या वयल्यान बाब रवी नायक फार्मिंग झोन एक्ट म्हणून घेवन येवचो ना? कित्या वयल्यान
रोहन परतो टुरिझम झोन एक्ट म्हणून येवचो ना कित्या वयल्यान चीफ मिनिस्टर हे आनी वो वता आनी येता म्हणून टावन प्लॅनिंग मिनिस्टर मायनींग एरिया एक्ट म्हणून कित्या वयल्यान हाडचो ना आ स्पिकर सर हांव फकाणां करना हें कोंकणीन उलयता म्हणून तुमकां दिसता आसतलें फकाणां करता म्हणून सडक छाप भाशा म्हणून पुणून उलयता ती सारकें तथ्य आहा काय ना दिगंबर कामतीन सांगचें जाल्यार एक एक्ट आसलो इतले बायपास करपाक एक्ट कित्याक हाडले हाजो अर्थ तुमकां तो एक्ट सारको ना तुमचो ओ तुमचें जुळना तुमचें बरें तालमेल ना तुमी फकत नंबराक आहा ना जाल्यार तुमी बरोबर करा मरे तें कितें करपाचें आहा तें स्पिकर सर एक सांग म्हाका रोहनाचें आनी विश्वजिताचें बरें ना हें म्हाका खबर नाशिल्लें बरें ना म्हणून आज कळ्ळां नाल्यार कायदो कितें हाडटा ताका मेळान कर मरे काबार तुजें कसलो प्रोसेस स्ट्रीमलायन करपाचो तुम्ही फकाणां करतात स्पिकर सर ओदो लेजिस्लेटीव अफेर्साच्या वेळार हांव तेंच काडटालो की कायदे हाडचे पयलीं मातसो विचार करा म्हणून आमी म्हणलें तें इंटर्नशीप हाडया म्हणून ते लॉ स्टुडंटांक बी ते सांगता दे वील एडवायज अस दिस किड्स वील एडवायज अस डोंट ब्रिंग दीस लॉज इन हेस्ट येस स्पिकर सर रोहन खंवट्याक म्हाका दिसता विश्वजितान कांयच काम ताजें करूं ना केलां जाल्यार विश्वजितान येवन सांगची कितलीं कामां केल्या ती जाल्यार तो बिल कितें हाडटाय देर इज नो अदर रिजन नो अदर रिजन स्पिकर सर आयटी कंपनी कितल्यो आयटी कंपनी म्हणजे कंप्लीट जावन स्पिकर सर कितल्यो आयटी कंपनीची एप्लिकेशन सर म्हाका दिसता मध्यस्थी करपाचें काम आज विजय मध्यस्थी हांव न्ही हांव एजंट न्ही हांव स्पिकर सर लोकांचे वतीन विचारता कितल्यो आयटी कंपनीची एप्लिकेशनां टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान पेंडींग आहा नंबर दी आमकां नाल्यार why you bring the bill sir this is only pertaining to electronic manufacturing अरे होय रे ते विश्वजित क्लियर करता नंबर 2 ताणे आता कितें केलें आयपीबी आयटी सगळे तो घुसपान काडटा व्हॉट इज आयपीबी व्हॉट इज आयपीबी स्पीकर सर व्हॉट इज आयपीबी स्पीकर सर तो समज मुद्द्यार वता हांव मुद्द्यार उलयता व्हॉट इज इन आयपीबी इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जो फॉर्म केल्लो स्पीकर सर अंडर ऑनरेबल सीएम इज टू कॉल फॉर इन्वेस्टमेंट इन्वेस्टमेंट्स इन वेरियस इंडस्ट्रीज व्हिच हॅव बीन कॉल्ड वेयर माविन जाव हाऊ जाव बाकीचे मेंबर्स जाव इंडस्ट्रीज जाव हॅज बीन डुईंग देयर पार्ट एक आन्सर करू प्रश्न करता हांवें अमेंडमेंट आज कित्याक हाडला सांगलें इंग्लीश मारल्यार हो कॅट करता म्हणून कळपाचें स्पीकर सर कोंकणीन उलयता सादें स्पीकर सर जो एक्ट ऑलरेडी 2007 आसा स्पीकर सर 2007चो एक्ट 2017चो अमेंडमेंट वेर इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर तातूंत भितर घाल्ले तोच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टराक फुडें व्हरपाक ईज ऑफ डुईंग बिझनेस स्पीकर सर 2007 नाशिल्ले 1994 इंडस्ट्री एस्टेट सुरू जाल्ल्यो तेन्नाय नाशिल्ले जशें इवॉल्व जाता जशें इन्वेस्टमेंट वाडचे पडटा जशें इंडस्ट्री फ्रेंडली करची पडटा जे इंडस्ट्री मागता त्या प्रमाणे आज सरकाराक काम करचें पडटा आनी सरकार इन्वेस्टमेंट हाडटले कितले एम्प्लॉयमेंट करतले कितले हो एक फावटीन प्रश्न येता आनी आमी इन्वेस्टमेंट आनी इंडस्ट्री हाडटले जाल्यार ईज ऑफ डुईंग बिझनेस करतले जाल्यार तूं ईज ऑफ डुईंग बिझनेस कित्याक करता प्रश्न येता हातून ह्या एक्टाच्या माध्यमांतल्यान ईज ऑफ डुईंग बिझनेसचेर भर दिवन आमी फक्त कमिटी कॉन्स्टिट्यूट केल्या ज्या कमिटीन MD of the corporation is the chairperson, deputy director of IT is a member, one member is from deputy as a rank of deputy town planner, engineering CE's of corporation CE एक member, असे विविध जवळ 8 member have been a part of this particular thing. आणि कोण सांग मरे सगळं सांगता सांग मरे 4 सांगले one member to be nominated by the corporation from among the directors of the corporation, head of engineering section CE of the corporation, an officer to be nominated by the government of Goa, an architect nominated by the corporation, a person having shown capacity in industry or commerce to be nominated by the corporation. आता स्पीकर सर ह्या जाग्यार सनद ऑलरेडी पे केला 11 कोटी 2017 ताजे खातीर रेव्हेन्यू मॅटर येना टाउन कंट्री प्लॅनिंग येता कित्याक हांगा टाउन एंड कंट्री आनी पंचायत 2 लागतात Similar to this, we are also ensuring by that particular notification, Speaker Sir, जे 2019 काढला की पंचायतीक actually we will go with the 3 F's, functions, functionaries आणि funds. म्हणजे ज्या जाग्यार इन्व्हेस्टमेंट खंय करचें पडटा आनी पंचायत जाग्यार आसता आनी पंचायतीचो इन्वॉल्वमेंट आसता थंय पंचायतीक पे करचें पडटा ह्यो जरी पयस आसल्यो वो कॉलिंग अटेन्शन सिमिलर कॉलिंग अटेन्शन म्हज्या कलिगाक माविनाकूय आयिल्लो ऑन 37A का 37B आमी व्हेरी क्लियरली मार्क केला जे टॅक्सीज ती पंचायत जी इयरमार्क करून सांगतली अमके टॅक्सीज ताज्या प्रमाणे कॅल्क्युलेशन करून हाऊस टॅक्स जो आसा तो तांकां सुद्दां पंचायतीक एक विंडो कलेक्ट करून तांकां पंचायत डायरेक्टर पंचायतल्यान करून तांकां ग्रांट इन एड म्हणून वतलो
So we have very clearly kept as a single window to service the investments which are coming in the electronic manufacturing cluster at Tue. Yes. So this bill is meant for Tue, Tue. only for Tue. Only Tue. And in Tue, Vishwajit is not Borkar. listening to you. श्री विरेश अरे बोरकर स्पीकर एकूच मिनिट म्हाका दिसता मुखेलमंत्री हातूंत इंटरव्यू जावपाक स्पीकर सर एक हो इश्यू इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनाचो इश्यू मुखेलमंत्र्याक क्लॅरिफिकेशन दिवचें जेन्ना जवळ जवळ आमकां इन्व्हेस्टमेंट्स टू रफली अबाउट 50-60 प्लॉट्स हाडचे पडटा ऑफ डिफरंट सायझीस जेन्ना आमी चेंबरावर मिटींग घेता जेन्ना आमकां हे इनपुट्स येता वी आर रिएक्टिंग टू दोज सिट्युएशन्स आतां तो विश्वजीत हे म्हणटा पळय सिंगल जेन्ना मनीस येता ताका थंयच जेन्ना क्लियरन्स मेळटा फ्रॉम TCP आनी फ्रॉम पंचायत फॉर कन्स्ट्रक्शन लायसन्स बाकीचे हीज इश्यू इज गेटिंग सॉर्टेड आनी तो काम करपाक पावता सो म्हजें एकूच म्हणणें आसा की जे एक्ट IDCन घेतला सिमिलर एक्ट ओनली टू इलेक्ट्रॉनिक क्लस्टर एट तुवें हाका घेतिल्लो आसा हातून वयल्यान तांणी वेलकम करपाक जाय आनी फुडें करया आमी सांगपाक जाय बरोबर आतां वेलकम कितें करपाक जाय बी तें आमकां मातशें उलोवंक दी न्ही आमी कितें करूंक जाय तेंय सांगपाक लागलो स्पीकर सर बाबूश मनसरात श्री विरेश बोरकर एक मिनिट स्पीकर सर IT पार्क म्हणून जालो व्हडलो IT पार्क केदो व्हडलो इश्यू कितें जालो IT पार्क दोंगापावल हें तुवें तें जावचें ना म्हणून कित्या वयल्यान सांगा म्हाका स्पीकर सर ह्याच हावसान हांव येवचे पयलीं तेन्ना पास जाल्लो IT पार्क इतल्या लोकांनी IT म्हणून घेतलें कितें जालें तेजें थंय मसण जाल्यार मसण स्पीकर सर कोण ना थंय मेल्लो मूस ना आनी हें तुवें जावचें ना म्हणून कित्या वयल्यान हें एक जालें स्पीकर सर दुसरें हांव म्हाका विचारता तुवें एक मिनीट रे तुवें जे कोण येतले पळय ते विश्वजिताक भिता भंय बी दिसता काय म्हणटा तांकां सर इज ऑफ डुईंग द बिझनेस हे आमकां जोपर्यंत आमी कॉन्फिडन्स दिना बाबा सगळें फास्ट ट्रॅक जातलें इज ऑफ डुईंग द बिझनेस ताच्याच खातीर हे बिल हांव एक हाडलेलें प्लॉट घेता स्पीकर सर आतां हांव एक प्लॉट घेता म्हाका एकूच सांगपाचें आसा हांगा एक्ट 2007 पास जालो 2017 इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग ते क्लस्टर ते हाका एक्टाक एड जालो एमेंड जालो आज आमी कितें मागता आमी फक्त ती कमिटी मागता हांगा एक्टान घालपाक सो दॅट दीस कमिटी इज एबल टू टेक डिसिजन्स फर्दर टू मेक दॅट एक्ट एप्लिकेबल वी आर डुईंग दीस सो वेर इज द क्वेश्चन ऑफ गोईंग बॅक इन टू दॅट एक्ट 2007 एक्ट घेतलो 17 एमेंड करून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हाडलो हांव म्हणटा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टराकूच म्हणून कमिटी इज गिविंग अप्रूव्हल FAR वयर वचपाक दिता विरेश बोरकर FAR सर हे बाबूच्या सारकें कळटा जे रायटली जे सांगला की TCP एक्ट आसा आनी बाकीची सगळी एक्ट आसा आनी तितून चेंजीस करपाक मेळटा तरी पूण आतां हो जो आयज कायदो करपाक सोदता एमेंडमेंट हाडपाक सोदता आनी तितून डायरेक्ट जो पावर आसा तो बोर्डा कडेन आसतलो सो अशें जे करूं सोदता तो परत एकदां क्वेश्चन मार्क जाता तो म्हणजे जो TCP मिनिस्टर आसा तो सपोर्टीव ना काय कितें भितरूच आसा सगळे वांगडाच आसा स्पीकर सर हांवें उत्तर दिला बेडत कितें टेक्निकल क्वेश्चन आसा हांव कमिटीचेर उलयता हो कितें उलयता स्पीकर सर आतां धारगळ पाविल्लो आतां तूं ह्या पावला लॉ एक्झिस्ट शांतांद्रे मतदारसंघाचो चेंज करपाक शकता तो थंय धारगळे पावलो पेडण्या पावलो आतां गुण तूं ह्या पावला स्पीकर थंय सर पावता हेज्या पयलू ना मरे तेवटेन विरेश बाब समजून घे मातशें. स्पीकर सर हेज्या पयलू दोन कडेन अशेंच जाल्लें आनी विरोध जाल्लो आनी ते बंद पडलेली IT पार्क स्पीकर सर अशें इन्स्टिगेट हावजांतल्यान करूनच हेच लोक भायर वचून इन्स्टिगेट करून बंद करता आनी हांगा येवन विचारता एम्प्लॉयमेंट कितले जातले गोंयकारांक एम्प्लॉयमेंट कितले मेळटले सर गोंयकारांक काम करपाक आयले स्पीकर सर हे हांगा नाका अशें इन्स्टिगेट करपाक येवना आमी हांगा रिजर्वेशन दवरला स्पीकर सर हांगा मागले आमी कमिटी एमेंडमेंट हाडचे गोंयकारांक IPB अंडर कितले जाण उलोवंक ना आमी कितें उलयतलो? सांगता आयकून घेतलें हांगा? इंडस्ट्रियल एरियान कितले जाण गावला गोंयकारांक स्पीकर सर गोंयकारांक कितले जाण काम गावला स्पीकर सर जो आमदार इलेक्टेड आसता खंयचो आसूं दी जेन्ना उलयता नेगेटीव उलयता तेन्ना तेंचे मायंडसेट गोंयकारांनी ओळखूंक जाय पॉलिटिक्स करपाक आयला ते खरें काम करपाक आयला तो चेंजीस करता एमेंडमेंट तुम्ही हाडला रिजर्वेशन वेन्झी वेगस म्हाका मातशें उलोवपाची स्पीकर सर आमकां पंचायत बी आहाय आमगे सरपंच बी सगळे येयलो आहा हिंगा 38A क्लॉज इज गोइंग टू टेक अवे ऑल द पावर्स of the TCP and village panchayats, municipality to issue the NOC licenses and it will give the IT corporation the powers. स्पीकर सर हांव परत सांगता 2007चो एक्ट इज ऑलरेडी पास्ड 2017 आमी फक्त इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एड केला इंटिग्रेटेड हातून तातून आमी नोटिफिकेशन जे काढले 2019 ते इम्प्लिमेंटेशन करपाक कमिटीच काडल्या आनी कांयच करूं ना आतां उलयता एक्टाचेर एक्ट जाले 2017 आनी 2007 पास Now the committee will be enforcing no to get you all the directions. So now the committee will have the power. Committee power असतले न्हू
पंचायतीक जे टॅक्स कलेक्ट जातले हाऊस टॅक्स एट दिस प्लेस तो डायरेक्ट पंचायतांतल्यान ग्रांट इन एड म्हणून तांकां वतले वी विल डेपॉझिट इन द अकाउंट ऑफ पंचायत. येस But now, पुढे complete kota. We are talking about ease of doing business. Why don't we introduce ease of doing business into the IDC estates? Because Speaker sir, इतू कित जातले चोय तो पॉइल कॉन्सेप्ट आल्लो. I'm just putting a perspective. Please listen. मग complete कोण दिया. पॉइल के कॉन्सेप्ट विथ आल्लो. सगळे one estate for IT. वो concept ना आता. IT companies उभे येताय. Wherever there is talent, IT companies go. So now there is that concept of all IT company coming in one estate is not happening anywhere. It is not workable. So this looks only it is going to only going to enhance real estate. Into any kind of ignorance is bliss. We will like to oppose this. Because sir, ignorance is bliss. अशा एक saying असा. स्पीकर सर म्हाका दिसलेलें वेंजी विजयाकडे बसून थोडे कितें तरी शिकला आसतलो म्हणून म्हाका दिसता विजयान ताका सारको शिकोवंक ना म्हणून अशा खातीर तो मदींच हे बिल पास करता आसतना तो IDCचे लागलो काडपाक. स्पीकर सर इग्नोरन्स समटायम्स इज ब्लिस. दिल्ली सरकार वेगळो चलता आसतलो हांगा डबल इंजीन सरकारा खातीर आमकां इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर हे थ्रू आउट द कंट्री तो तेलंगणा जावं BJP सरकार आसूं नासूं थंयूय इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर आसा. नोयडा काय तेवटेनूय दिल्ली त्या सायडीक आसा. अशें थ्रू आउट द स्टेट्स इन द कंट्री इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर स्कीम थ्रू द सेंटर एस कम. And ताज्या खातीर this particular part is an integrated model on an electronic manufacturing cluster Yes. to Carlos promote Herrera. electronics. Carlos Herrera. The Honorable Minister has given assurance that this is only applicable to Tuve, but nothing is there in the Act or the amendment which shows it is only Tuve specific. Speaker It can be sir. anywhere. Speaker sir, the act is wholesome. Notification आम्ही काढला 2019. I will share that copy with you later. 2019 we have already come with a notification after a promulgation. So promulgation करून जेन्ना notification काढला 27 August 2019 proclamation काडिल्लें पयलें 2 महिने ओपन दवरिल्लें फॉर पब्लीक आनी मागीर ही एरिया नोटिफाय केल्ली. एक्टा प्रमाणे ओनली नोटिफाईड एरियाज विल बी एप्लिकेबल टू एन्श्योर दॅट वी आर एबल टू टेक द नेक्स्ट थिंग. सो हाज्या फुडें आमी खंयची एरिया नोटिफाय करतले ती नोटिफाय जातकरूच स्पीकर सर थ्रू TCP वी विल मे बी हॅव टू आस्क इफ वी नीड इन द फ्युचर अ सिंगल विंडो फॉर दॅट. आयच्या तारखेन ओनली नोटिफाईड एरिया विच इज स्टँडिंग हियर इज इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एट तुवें विच इज देर. Yes. Your notification is may be presently for Tuve, but that does not stop you from notifying any other area and then using this provision. As and when we notify new areas, we will have to go to the TCP and ask for that particular area if we need. But that's not there. It did not be here because it is for the, we are not notified. We don't have a further area. Once you bring this amendment, the entire power will be because with this, under this TCP act. च्या एक्टाच्या प्रमाणे 38 च्या प्रमाणे इट इज फॉर इंटिग्रेटेड टाउनशिप्स. टाउनशिप जेन्ना म्हणटा IT पार्क्स म्हणटा आमच्याकडे आज IT पार्कूय ना टाउनशिपूय ना. जेन्ना जागो आयडेंटिफाय जातलो आनी आमी तो जागो IT पार्क म्हणटले ऑर नोटिफायड करून घेतले तेन्नाच हे फुडलें एप्लिकेबिलिटी येतली. जेन्ना आमी एप्लिकेबलूच करना विथ गव्हर्मेंट परमिशन आनी ते मुख्यमंत्र्याच्या परमिशना शिवाय नोटिफाय जायना. सो ती जातकरूच देन ओनली वी मेक एप्लिकेबिलिटी ऑफ फर्दर पार्ट. कितें रिलेशन कितें स्पीकर सर टाउनशिप म्हळ्यार TCP मरे. Speaker sir, IT township and integrated parks is a module is used in the Act 2007. हांवें तेच नॅरेटिव्ह वापरला. आमी व्हडल्या एक्टाच्या खंयच्याच एमेंडमेंटाक वचूना. आमी फक्त कमिटी मागल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर फुडें व्हरपाक. जवळ जवळ आज 7 एप्लिकेशनां आयल्या. 7 एप्लिकेशनां प्रोसेस करून दिवपा जाय. फुडले इन्व्हेस्टमेंट 3 जाण आसात तांकां प्रोसेस करपा जाय. ताच्या खातीर आमी फुडें वचया. प्रश्न आसा तुला येलो टायगर इज बॅक. आयला दिसतो टायगर जिंदा म्हणटे. स्पीकर सर जेन्ना आतां कोण म्हाका बाब कालुसान सांगलें त्या प्रमाणे इट इज पर्टिक्युलर टू तुवें बट म्हगे एप्रेन्शन हें आसा कित्याक जाय जाणांगे नोदोर आमगेले किटल हेजे जाग्यार आहा 12 लाख स्क्वेअर मिटराचे आहा 12 लाख स्क्वेअर मिटर. आणि हांव जाणा दिस विल फ्रॉम देअर तुवें इट विल गो टू किटल डेफिनेटली. लेट मी स्पीक. स्पीकर सर समज आमी फाल्यां क्यूटॉल सुद्दां पळयतात ताका जाय क्यूटॉल जाल्यार मुख्यमंत्र्यान ओके करता मागीर फुडें पळोवया. ना हांव करपा जाय रे म्हण म्हाका तूं क्लॅरिफिकेशन दी. म्हाकाय जाय बरें जावपाक. बट हियर वॉट हॅपन्स पयलें IPB घेयलें
IPB पयर एक former some college university has been approved in Kittal. The local body Parol University already IPB नाही परूल युनिव्हर्सिटी जी आहा पळय रे ती तुझ्या IDCच्या जाग्यार न्हू no प्रायव्हेट एरिया ताणे विकत घेतला under IPB अंडर IPB ताका अप्रूवल दिला बट लँड इज अ प्रायव्हेट private area. No, what I'm saying is that you have approved. No. What I'm saying is that you have approved through IPB. So then amka approve म्हणून we don't have any problem. University is coming in my conscience. I'm happy. तू वेलकम करपा जाय I'm welcome कोता. But what झाल कितें थिंगा? The local body doesn't know. Forget about the MLA. Local body ला खबर ना बाबा थिंग कित जातलें. जेन्ना आपणागे गांव हांव तांकां सांगता मरे मग तू क्या सगळे जात्रे सांगता ना त्याच्यानी कितें सुरू केला आत्ता अप्रूवल दिला अप्रूव्ह केले डिमांड सोंपले हांव आयटीचेर उलयता परूल खंयच्यान स्पीकर सर हांव तुका त्या मुद्द्यार येता हांव मुद्द्यार येता स्पीकर सर आमी जर IPBन पास करच्या पयलीं म्हणजे आमकां आमदाराक सांगूंक वयचें पडला पास करू ना हांवें आमदारा भायर दवरला पास करू स्पीकर सर मागीर पास करचें पडलें हांवें आमदारा भायर दवरला स्पीकर सर हांव आमदारा भायर दवरला हांवें लोकल बॉडी सांगला स्पीकर सर हांव कितें म्हणटा आतां अरे लोकल बॉडीक सुद्दां IPBंतल्यान पास केल्या उपरांत ते पयलींच थंय रावतले मरे नाल्यार कितें रावपा नाका रे कोण रावता अरे हांव परत एकदां सांगता पळय थिंग आमगे मतदारसंघाक वेलकम कर इट इज अ प्रायव्हेट इंडस्ट्री आय एम नॉट टॉकिंग अबाउट जनरल आमगे मतदारसंघाक खंयची पंचायत ते भाशेन पयलीं आमदार ना थिंग उबे रावपाक डिफेन्सा तूं गेलें डिफेन्स एक्सपोज जाता सोन पयलीं आमदारान थिंग वचोन नाक म्हणलें हिंग मांदोबी सेटींग केल्लें मरे न्हू उरचें मगे भाव सपोर्ट करतालो डिफेन्साक म्हजे बिलाचेर मातशें उलोवया ते मागीर कंटिन्यू जावन ते सांगला सपोर्ट करतालो मागीर ह्या बिलाचेर योग्य चर्चा जावपाक ती जाल्ली आसा भाव सपोर्ट करतालो तेन्ना तो BJP आसलो प्रश्न आसा विचारांत घेवचें जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें नाही डिव्हिजन घे जेका मान्य ना ताणें ना म्हणचें डिव्हिजन घे डिव्हिजन जाय बिला डिव्हिजन जाय एक मिनिट बसून डिव्हिजन उलोनी स्पीकर डिव्हिजन माग तू हांव डिव्हिजनाचें काय करना सदांच पेडण्यान कितें जाता पळय तेन्ना हे सावथाचे कितें बोवाळ घालतात तुज्या पेडण्या काय डेव्हलप जावप ना सारकें काय ना अरे गोय म्हणत मोपा येयले मोपा बॉब मारतात तुवें येयले तुवें बॉब मारतात कितें बोवाळ घालतात आमचे डेव्हलप जावप ना आमच्या भुरग्यांक जॉब मेळप ना मान्य आसा ताणें जेका मान्य आसा ताणें उबें रावचें सगळे वाट लायतले कितें जेका मान्य आसा ताणें उबें रावचें उबो रावूंक जाय बसप ना तुका धारगळे ब्रिज जाय पूण IT नाका हे तुवें दाखोवन दिले आज विरेश 20 तुका आज थंय ब्रिज ह्या खातीर सकाळी उलयतालो 4 रस्त्यार चेक कर परत काउंट 29 कोण उरला रे मान्य आसा ताजें दोन जाले आसा 29 31 येस सिट डावन जेका मान्य ना ताणें उबें रावचें 31 जावपा जाय कोण ना रे ए तू बस आता तू बस हो उभं रावंक नासलो 7 जेका मान्य ना तशें 7 जाण हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें विधेयक विचारान घेवपाचो प्रस्ताव मान्य जाला तुम्ही पळयतात गोवा न्यूज हब